रात्री झोपताना माझा भाचा आरव याला गोष्ट ऐकायची सवय आहे. काल त्याला घरातले एक जुने चांदोबा नावाचे पुस्तक सापडले. ते तो माझ्याकडे घेऊन आला व त्यातील एखादी गोष्ट सांग म्हणू लागला. गोष्ट सुरू झाली. एक आटपाट नगर होते. त्या नगरात भोलाराम नावाचा मुलगा राहत होता. नोकरीच्या शोधासाठी त्याला दुसऱ्या नगरात जायचे होते. रस्ता जंगलातून व खूप लांब होता, म्हणून त्याच्या आईने त्याला तहान लाडू व भूक लाडू डब्यावर बांधून दिले. आरव लगेच म्हणाला, आतू, हे तहान लाडू व भूक लाडू काय असतात गो? हा प्रश्न तर आम्हाला पण लहानपणी पडायचा. तर असेच भूक लाडू, आय मीन भूक भागवणारे लाडू आपण करून पाहणार आहोत. Hello friends, welcome to my channel Creative Corner 505. आज खसखस, खोबरे, पोहे व गव्हाच्या पिठाचे पौष्टिक, पचायला हलके व लहान मुलांना डब्यावर द्यायसाठी असे लाडू बनवून पाहणार आहोत. बऱ्याच ठिकाणी या लाडवाला कणकेचे लाडू किंवा गुळ पापडीचे लाडू असे पण म्हणतात. तर यासाठी लागणारे साहित्य आहे: 2 वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी जाड पोहे, पोहे पातळ नका, जाडच घ्या, 3/4 वाटी जाडसर खिसलेले खोबरे, त्यानंतर 1 वाटी साखर, नंतर ती मिक्सर मध्ये फिरून घ्या, त्याची पिठी साखर बनवा. अर्धी वाटी चिरलेला किंवा किसून घेतलेला गूळ. तुम्हाला पाहिजे तर संपूर्ण लाडू गुळातच करू शकता. त्यासाठी तुम्हाला 1.5 वाटी चिरलेला गूळ लागेल किंवा निम्मे निम्मे अर्धी वाटी साखर आणि अर्धा गूळ घातला तरी चालेल. त्यानंतर 8 ते 10 वेलदोडे त्याची पूड करून घ्या व 1 मोठा चमचा खसखस द्या. त्याला सुद्धा मिक्सर मध्ये आपल्याला नंतर काढून घ्यायचा आहे. 1 मोठा चमचा ड्रायफ्रूट, मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत इथे. ऐच्छिक आहे, तुम्हाला पाहिजे तर घ्या किंवा नाही घेतले तरी चालेल. त्यानंतर हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ते 1.5 वाटी तूप. तर सर्वप्रथम आपण कोरडे जिन्नस भाजून घेऊया. मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत खसखस भाजून घ्या. तडतड आवाज येईपर्यंत भाजून घ्या व थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यावर त्याची पूड करून घ्या. आता जाडसर खिसलेले खोबरे मंद गॅसवर भाजून घ्या. मोठा गॅस करून घाईघाईने केले तर खोबरे करपून जाईल, म्हणून मंद गॅसवरच ते भाजायचे आहे. अशा प्रकारे गुलाबी रंगावर भाजा. त्याला एकसारखं हलवत राहा, नाहीतर खाली जे बारीक चुरा असतो तो करपून जातो. आता कढईत अर्धा तूप टाकायचे. जे तूप आपण घेतले त्यापैकी अर्ध तूप घ्यायचं आहे आणि थोडे थोडे करून पोहे तुपामध्ये तळून घ्या. पोहे तळून घेतल्यामुळे लाडू चिकट न लागता खायला खुसखुशीत लागतो. हे पोहे छान कुरकुरीत तळा. त्यासाठी आपल्याला जाड पोहेच वापरायचे आहेत. जाड पोहे वापरल्याने ते चांगले फुलून येतात व त्याचा क्रंचीनेस लाडवांमध्ये टिकून राहतो. थंड करायला बाजूला ठेवा. आता उरलेले तूप थोडे थोडे करत कढईत टाका व त्यात 2 वाट्या गव्हाचे पीठ
टाका व लो फ्लेमवर आपल्याला ते पीठ भाजून घ्यायचे आहे. सुरुवातीला आपल्याला वाटेल की पीठ घट्ट झालाय, त्याच्या गुठळ्या धरल्या आहेत, पण हळूहळू सर्व मिक्स होईल. मध्ये मध्ये तुम्हाला जसे वाटेल त्याप्रमाणे थोडं थोडं आणखी तूप घाला. आहा, काय मस्त सुगंध पसरलाय घरभर. या सुगंधामुळे अभ्यास करता करता लेक लगेच आली. तिला वाटलं मी शिराच बनवते आहे. तिला शिरा खूप आवडतो. अशा प्रकारे हे पीठ आपल्याला हळूहळू भाजून घ्यायचंय. पीठ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, कारण ते मंद गॅसवर भाजावे लागते. जर गॅस मोठा केला तर खालून पीठ जळायला लागते व लाडू करपट होतात. म्हणून अशा प्रकारे गुलाबी रंगाचे होईपर्यंत पीठ भाजून घ्या. सुरुवातीला जे घट्ट झाले होते ते बघा आता आता पातळसर होईल आणि पीठ भाजायला नरम होईल. तसं खव्यासारखे छान दिसत आहे. पीठ भाजता भाजता एकीकडे आपण बाकीचे सर्व साहित्य एकत्र करून ठेवू. पीठ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे पेशन्सली आपल्याला सर्व करायचं आहे. इथे घाई करून चालणार नाही. जर पीठ कच्चे राहिले तर ते खाताना चांगले लागत नाही, वरती टाळ्याला चिटकून राहते. म्हणून पीठ चांगले भाजून घ्या. आता बाकीचे जिन्नस आहेत ते आपल्याला असे एकत्र करायचे आहेत. सर्वप्रथम पोहे आणि भाजलेले खोबरे कुस्करून घ्या. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाका. ड्रायफ्रुट्स पण थोडेसे ड्रायफ्रुट्स पण थोडे तुपामध्ये तळून घ्या. त्यानंतर खसखस घाला व वेलदोड्याची पूड घाला व सर्व मिक्स करून ठेवा, कारण नंतर आपल्याला हे गरमागरम भाजलेले पीठ घालायचे, त्यामुळे आपल्याला हात घालता नाही येणार. म्हणून सुरुवातीलाच हे मिक्स करून ठेवायचं आहे. या लाडवांमध्ये डिंकाचा वापर करत नाहीत. जर तुमच्याकडे असेल तर थोडा तळून घालू शकता. डिंक महाग असल्यामुळे व लहान गावांमध्ये तो इझिली मिळत नाही, म्हणून हे लाडू बिना डिंकाचे करतात. पण खाताना मात्र हे डिंकाचे लाडू सारखेच लागतात. यातील पोह्यांमुळे लाडवांना छान क्रंच येतो. आता भाजलेले पीठ यामध्ये मिक्स करा. खूप गरम असल्यामुळे व्यवस्थित हँडल करा. आता त्यामध्ये गूळ आणि पिठी साखर घाला व
गुंठण्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने चांगले मिक्स करा. गरम असल्यामुळे हात घालू नका. सांग कधी ऑफ करू. इथे मी माझ्या लेकीची मदत घेतली आहे, कारण कॅमेराचा अँगल व्यवस्थित येत नव्हता, त्यामुळे मी तिची मदत घेतली आहे. ताटामध्ये व्यवस्थित मिक्स करता येत नव्हतं, म्हणून ते मी टोपल्यामध्ये ट्रान्सफर केले. टोपल्यामध्ये आता छान मिक्स करता येत आहे. गरमागरम असल्यामुळे मिक्स करायला थोडेसे प्रॉब्लेम होत आहे. अशा प्रकारे तुम्ही छान मिक्स करून घ्या. छोट्या चमच्याच्या साहाय्याने सगळे साहित्य अशा प्रकारे मिक्स करा. हाताला सोसवेल असे थोडे गार होऊ द्या. एकदम थंडगार नका करू. थोडे कोमट असताना लाडू वळायला सुरुवात करा. अरे अरे तू पण नको करू. काय मस्त सुगंध सुटलाय. हो गोड गोड. ब्लर नको येतो. ब्लर नाही होत आता. छोटे छोटेच लाडू वळा. मोठा केलं तर हात भाजणार. भाजणार नाही, मग मोठा एक साथ खाल्ला जात नाही ना. हा ते खरं, पण कम्फर्टेबली बनवता याच्यात. चला नेक्स्ट. लेफ्ट राईट लेफ्ट राईट. PN जंक्शन डायोड. PN जंक्शन डायोड. मस्त मस्त गोल मटोल. साधारण आकाराचे 30 ते 35 लाडू तयार झाले आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारची वाटी, लहान की छोटी की मोठी वापरता, त्यावर हे सगळं डिपेंड आहे. मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? आवडली असेल तर नक्की ट्राय करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. बघा कसे छान खुसखुशीत झाले आहेत. तर तुम्ही नक्की करून बघा.